नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड वडापाव कसा करायचा तो बघतोय। मुंबई आणि वडापाव हे समीकरण सगळ्यांच्या परिचयाचं आहे। तर चला तरी बघूया मग याची रेसिपी। तर सगळ्यात आधी आपण बटाटे उकडवणार आहोत आणि बटाटे कसे उकडवायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते। एका डब्यामध्ये अशा प्रकारे बटाटे ठेवायचे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, त्यानंतर कुकरमध्ये खाली बेसला पाणी घालायचं आणि हा डब्बा कुकरमध्ये ठेवून बटाटे उकडवायचे, म्हणजे ते जास्तीचं पाणी शोषून घेत नाही आणि खूप त्यात मॉइश्चर राहत नाही। आणि आता सगळ्यात आधी आपण बटाट्याची भाजी करतोय। तर बटाट्याची भाजी करण्यासाठी 1 ते 1.5 टेबलस्पून तेल मी पॅनमध्ये घेतले। तेल तापलं की जिरं आणि मोहरी घालायचं, यावर 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 3 ते 4 मिरच्या एकत्र वाटून घेतलेला हा लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आहे, तो मी या तेलावर छान परतवून घेत आहे। अशा प्रकारे ठेचा परतवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा बडीशेप घालतेय आणि चव छान येते भाजीला। यानंतर 1 चमचाभर धने जाडसर मी वाटून घेतलेले आहे ते घातले। आता हे सगळे जिन्नस छान परतवून घ्यायचे तेलावर। आता कढीपत्ता घालतोय। तर कढीपत्ता अशा प्रकारे मी हाताने बारीक तोडून घालणार आहे, म्हणजे याचा फ्लेवर छान येईल भाजीला। आणि आता मसाले, तर मसाल्यांमध्ये मी हळद घालत आहे, लाल तिखट नाही घालणार कारण आपण हिरवी मिरची वापरलेली आहे। आता सगळे जिन्नस मिसळून घ्यायचे। आता यावर बटाटे घालतोय, उकडलेले बटाटे अशा प्रकारे हाताने फोडून घालायचे। आता मसाले आणि बटाटा एकत्र छान मिसळून घ्यायचा आहे। चवीला मीठ, परत एकदा सगळं मिसळून घेतलं आणि याच्यावर आता 1 मिनिटभर झाकण ठेवून स्टीम द्यायची आहे। फक्त 1 मिनिटासाठी मी दिली आणि यावर आता भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि बटाट्याची भाजी तयार। आता आपण वडे तळून घेणार आहोत आणि यासाठीचं जे बॅटर आहे ते तयार करून घेणार आहोत। तर या बॅटरसाठी मी अर्धा कप चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय आणि 1 चमचाभर तांदळाचं पीठ, यानी वरची लेयर छान कुरकुरीत होते। पाव चमचा ओवा घातलाय मी, यामध्ये सोड्याचा वापर करत नाही म्हणून मी 1 ते 2 चमचे तेल घेतलंय कच्चं आणि अगदी किंचितचं हळद। तांदळाच्या पिठाने वडे छान कुरकुरीत होतात आणि तेल थंडच घ्यायचं आहे आपल्याला, गरम तेल वगैरे नको। थंड तेल घेतलं तरी खुसखुशीत होतात वडे। तुम्हाला वापरायचं असेल तर किंचितचा सोडा वापरू शकता। अशा प्रकारे थोडा थोडा पाण्याचा वापर करत हे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी ना खूप घट्ट ना खूप पातळ अशा प्रकारे हवं, बघू शकता या प्रकारची। भाजी थंड झालेली आहे। आता आपण याचे वडे तयार करून घेऊ। तर वड्यांचा आकार तुम्हाला हवा त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। एक मी मध्यम आकाराचे वडे तयार करून घेत आहे। अशा प्रकारे एक गोळा तयार करायचा आणि त्याला नंतर असा थोडा चपटा करायचा। साधारण वडे अशा प्रकारे केले जातात, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पूर्ण गोल सुद्धा करू शकता। अशा प्रकारे एक वडा मी तयार केला। याच प्रकाराने आता सगळे वडे तयार करून घेणार आहोत। भाजी यावेळेला पूर्ण थंड झालेली आहे या प्रकारे। तर अशाच प्रकाराने मी हे 4 वडे तयार करून घेतलेले आहेत। मी सध्या 4च वडे तळणार आहे। कढईमध्ये तेल आधीच तापायला ठेवलं होतं। तापलं का चेक करण्यासाठी छोटासा पिठाचा गोळा घातला, तेल तापलेलं आहे। आता बॅटरमध्ये अशा प्रकारे एक आपल्याला बटाट्याचा जो गोळा तयार करून घेतला होता बटाट्याच्या भाजीचा, तो घालायचा। सगळ्या बाजूंनी पीठ कोट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे तेलामध्ये घालायचं। आता मी एक हाताने घालून दाखवला होता, दुसरे बाकीचे वडे मी चमच्याने घालणार आहे। चमच्याने सुद्धा छान घातल्या जातात, बोटं तेलामध्ये बुडत नाही आणि वडासुद्धा छान गोल होतो। तर अशा प्रकारे हे वडे मी तेलामध्ये छान दोन्ही बाजूने खरपूस तळून घेणार आहे। लो मीडियम फ्लेमवर तळायचे वडे आपण, अगदी गॅसची फ्लेम हाय नाही करायची, नाहीतर ते जळून जाणार, रंग बदलणार। अशा प्रकारे वडे तळून घेतलेले आहेत दोन्ही बाजूने। आता मी हे वडे काढून घेते। वडे तळून तयार झालेले आहेत। आता आपण चटणीची तयारी करतोय। तर चटणीसाठी आपल्याला अशा प्रकारे जे बेसन राहिले होते त्या बेसनामधूनच भजे तळून घ्यायचे आहेत। ओबडधोबड झाले तरी हरकत नाही, फक्त आपल्याला ते कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत, नरम राहता कामा नये। तर अशा प्रकारे हे भजे मी तळून घेतलेले आहेत। हाताने बारीक केले तर ते सगळे वेगळे होणार। आता वडापाव म्हटलं की मिरची आली, त्यासाठी मी 2-3 मिरच्या पण याच तेलामध्ये तळून घेत आहे।
आता वडे तयार आहेत, मिरची तळून झालेली आहे. चटणी करून घेऊया. तर चटणीसाठी जे भजे आपण तळून घेतलेले होते ते भजे मिक्सरच्या जारमध्ये घेतलेत. त्यानंतर यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातला, याने रंग छान येईल. याच्यानंतर मीठ आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला जरा कोस टेक्स्चर असला पाहिजे याचा, असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर चटणी तयार झालेली आहे, बघून पण अशी मस्त वाटते, दाणेदार अशी चटणी. तर शेंगदाण्याची चटणी तयार करून झालेली आहे, वडे तळून झालेले आहेत, शिवाय मिरचीसुद्धा आपण तळून घेतलेली आहे. आता वडापाव असेंबल करूया. तर एक पाव घ्यायचा, त्याला मधून अशा प्रकारे कट करायचं, किंवा तुम्ही हाताने त्याला असं मधून वेगळं केला तरी चालेल. मागच्या बाजूनी अशा प्रकारे ठेवायचं. यामध्ये ग्रीन चटणी घालायची आवडत असल्यास. हिरवी चटणी कशी करायची ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आपल्या चॅनलवर ह्याची रेसिपी उपलब्ध आहे. हिरवी चटणी लावून झालेली आहे. आता यामध्ये वडा ठेवायचा अशा प्रकारे. यावर आपण तयार केलेली लाल चटणी, चटणीत कितपत तिखट तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्याने चटणीला रंग सुंदर आलेला आहे. चटणी घातलेली आहे. आता याबरोबर एक मिरची आणि वडापाव खाण्यासाठी तयार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.